तर बघा मग कटोरीच्या साईड पार्टचं मार्किंग मी 3 इंचावरती करत आहे आणि वरून आपल्याला गळ्याच्या कडेने 5, 5.25 किंवा 5.5 इंचापर्यंत मार्किंग करायचं आहे। डिपेंड आहे की तुमचा पुढील गळा किती इंचाचा आहे आणि हे 2 पॉइंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। ओके, आता सेंटर मधून आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। किती? 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। ओके, कटोरीचा शेप देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 1/2 इंच वरती किंवा 1/2 इंच खाली झालं तर काहीही फरक पडत नाही। तुमचा कटोरीचा शेप कोणत्या पॉइंट मधून व्यवस्थित येत आहे त्या पॉइंट मधून तुम्हाला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा मग आपण अगदी परफेक्ट इथे शेप देऊन घेतलेला आहे। लक्षात राहू द्या, 1/2 इंच वरती किंवा 1/2 इंच खाली झालं तर काहीही फरक पडत नाही, फक्त तुमचा कटोरीचा शेप व्यवस्थित येणं एवढं महत्त्वाचं आहे। तर बघा मग 36 साईजचा कटोरीचा शेप आपण इथे दिलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। असे छान छान आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।